नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे कधीही न पाहिलेले. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. ईशान एक निसर्ग छायाचित्रकार होता, ज्याला नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करणे आणि त्यांचे सौंदर्य कॅप्चर करणे अतिशय आवडायचं. त्याने ॲमेझॉनमधील दुर्गम जंगलांबद्दल ऐकले होते, जे मानवी सभ्यतेने अस्पर्शित होते आणि विदेशी वन्यजीवांनी भरलेले होते. काही दुर्मिळ आणि आश्चर्यकारक शॉट्स मिळतील या आशेने त्याने पुढच्या साहसासाठी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने आपला कॅमेरा, त्याचा तंबू, त्याचे सामान आणि सोबत त्याचे धैर्य पॅक केले आणि एका छोट्या विमानात बसला, जे त्याला जवळच्याच गावात घेऊन गेले. तिथे त्याने एक गाईड नियुक्त केला, ज्याने त्याला जंगलाच्या काठावर नेण्याचे मान्य केले, परंतु तिथून पुढे नाही. गाईडने त्याला चेतावणीसुद्धा दिली की हे जंगल अतिशय धोकादायक आणि रहस्यमयांनी भरलेले आहे आणि त्यात गेलेले बरेच लोक परत आले नाहीत. ईशानने भीती झटकून टाकली आणि त्याच्या मदतीबद्दल त्या गाईडचे आभार मानले. नंतर तो लगेचच गायब झालेल्या एका अंधुक वाटेने जंगलात निघाला. हिरवागार आणि सोनेरी जगात प्रवेश केल्यावर त्याला एक अतिशय वेगळा थरार जाणवला, जिथे पक्षी आणि कीटकांच्या आवाजाने हवा भरली होती. त्याने रंगीबेरंगी फुले, जिज्ञासू माकडे आणि सुंदर फुलपाखरांची चित्रे काढली. आजूबाजूच्या जीवनातील विविधता आणि समृद्धता पाहून तो थक्क झाला. वेळ आणि दिशा गमावून तो तासनतास चालत होता. त्याला पर्वा नव्हती. तो त्याच्या आयुष्याचा वेळ घालवत होता. त्याला असे वाटले की तो एक नवीन ग्रह, एक लपलेला स्वर्ग शोधत आहे. त्याला विचार आला की त्याला आणखी काय सापडेल. जंगल त्याच्यासमोर कोणती रहस्य बरं उघड करेल. तो एक क्लिअरिंग ओलांडून आला, जिथे एक लहान ओढा वाहत होता. त्याने तिथे आपला तंबू ठोकून रात्रभर विश्रांती घेण्याचे ठरवले. त्याने ओढ्याचे थोडे पाणी फिल्टर केले आणि त्याच्या पोर्टेबल स्टोव्हवर थोडे अन्न शिजवले. त्याने जेवण केले आणि त्याच्या चित्रांची उजळणी केली. त्याला समाधानी आणि आनंदी वाटले. तो त्याच्या तंबूत रेंगाळला आणि दुसऱ्या दिवसाचे स्वप्न पाहत झोपी गेला. मध्यरात्री अचानक गर्जना आणि किंचाळल्यासारख्या आवाजाने तो जागा झाला. एखादं जंगली जनावर असावं असा विचार करत त्याने पटकन आपला कॅमेरा पकडला. त्याने आपल्या तंबूबाहेर डोकावून पाहिलं तर अंधाराशिवाय दुसरं काहीच त्याला दिसलं नाही. त्याने त्याचे घड्याळ तपासले तर पहाटेचे 3 वाजले होते. त्याला वाटले की तो आवाज ज्या प्राण्याचा असेल तो अजूनही इथंच कुठेतरी जवळपास असेल, तर त्या प्राण्याची एक झलकसुद्धा मिळेल. या आशेने त्याने बाहेर जाऊन तपासणी करण्याचे ठरविले. त्याने आपला टॉर्च आणि बॅकपॅक लावला आणि त्याच्या तंबूतून बाहेर पडला. तो आवाजाच्या दिशेने पाठलाग करत होता. तो त्याच्या कॅमेराने त्याच्या आजूबाजूचा परिसर स्कॅन करत सावधपणे चालत होता. तो झाडांच्या दाट पट्ट्याजवळ पोहोचला, जिथे प्रकाश क्वचितच दिसत होता. त्याला हवेत एक वेगळाच गारवा जाणवला आणि त्याच्या छातीत
भीतीची भावना निर्माण झाली. त्याला पुन्हा जोरात आणि जवळून आवाज ऐकू आला. त्याने आपला कॅमेरा आवाजाच्या दिशेने फिरवला. अचानक त्याने प्रकाशाचा एक झोत पाहिला आणि नंतर काहीच नाही. त्याला त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि तो धडकन जमिनीवर कोसळला. दुसऱ्या दिवशी शोध पथकाला त्याचा कॅमेरा आणि बॅकपॅकसह ईशानचा मृतदेह सापडला. त्यांनी त्याच्या जखमा तपासल्या, ज्या पंजाच्या खुनासारख्या दिसत होत्या, परंतु त्यांना माहीत असलेल्या कोणत्याही प्राण्यापेक्षा मोठ्या आणि खोल होत्या. त्यांनी त्याचा कॅमेरा तपासला. त्यात एक चित्र होते. त्यांनी ते पाहिलं आणि त्यांचा श्वास झडकल्यासारखं झालं. त्यांनी कधीही न पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळा असलेला प्राणी होता तो. त्याला ह्युमनॉइड आकार होता, पण शिंगे, पंख आणि मोठे धारदार दात होते. त्याचे डोळे लाल बुंद आणि तोंड रक्ताने भरलेले होते. त्याने कॅमेऱ्याकडे बघितलं आणि विचित्र पद्धतीने हसला. सर्च पथकाने कॅमेरा खाली टाकला आणि जोरजोरात आरडाओरडा करत तिथून पळ काढला. ते परत कधीही जंगलाच्या त्या भागात परतले नाहीत आणि इतर कोणासही जाण्यास तिथं सक्त मनाई केली गेली. ते जंगल अज्ञात आणि फक्त अज्ञातच राहिले आणि तसे प्राणीही कुणीही कधीही न पाहिलेले.